तिकडे धरा बघतो त्या येतो तो आला खाली चल
बाकीच्या साईडला मीडियावाल्यांना मी नंबरची विनंती करतो की इकडे वरती पद्धतीला सगळे आंदोलन आपण पत्रकारांना देऊ. कट्ट्यावरच्या कार्यकर्त्यांनी ती जागा झेंड्यापासून कट्टा गेलाय तर ती जागा पत्रकारांना देऊ. हा पत्रकार थांबवता महिलांना आधी सगळं काय असेल ते बसून ठेवू द्या. सर्वांनी शिस्तीत बसून घ्यायचं आहे. न बसता सर्व कार्यकर्त्यांचे साईडला जे बाबा आहेत ते सर्व कार्यकर्ते समोर येऊन बसा. महिलांनी इकडे गाडीकडे तोंड करायचंय. कट्ट्यावरची जी जागा आहे ती पत्रकारांसाठी रिकामी करा. पत्रकारांसाठी जागा रिकामी करा. लवकरात लवकर कायदेशीर पद्धतीने आपल्याला आपलं म्हणणं मांडून या ठिकाणाहून या आजच्या दौऱ्याला जी संपन्न करायचे त्यासाठी सर्वांनी सूचनांचं पालन करा. सर्वांनी खाली बसून घ्या. सर्वांनी खाली बसून घ्या. सर्वांनी खाली बसून घ्या. सर्वांनी बसून घ्यायचंय. या ठिकाणी आजच्या वरच्या सर्व उपस्थितांचे आभार. या ठिकाणी लोकशाही खऱ्या अर्थानं जिवंत राहावी
म्हणून आजची रॅली होती. स्टील या ठिकाणी जो सरकारने अंमलाष्टपणे विद्यार्थ्यांवर लाठीहार न केला व या देशाची लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला विद्यार्थ्यांवर नसून हा या देशातल्या भारतीय संविधानावरचा हल्ला आहे. हा हल्ला लोकशाहीवरचा हल्ला आहे. यासाठी आज आपण एकत्र जमलेलो आहोत. तरी सर्वांनी खाली बसून घ्या. सर्वांचे मनोगत होतील आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रांत मॅडमला निवेदन देण्यात येईल. महिलांनी माईक ज्याकडे आहे सर्व मनोगत या ठिकाणी मला आहेत. सर्वांनी जी गाडी उभा आहे माईकची तिकडे तोड करा सर्वांनी व समोरासमोर सर्वांनी तोंड फिरवून बसा. या ठिकाणी तोंड फिरवून बसा. सर्वांनी व्यवस्थितरित्या पालन केलेलं आहे. यानंतर सर्व ज्या आजूबाजूला उभा आहेत त्या सर्वांनी समोर येऊन बसा. मंच आजचा आपला तात्पुरता मंच ज्या ठिकाणी माईक चालू आहे गाडी उभा आहे तो मंच आहे असं समजून सर्वांनी माईकच्या दिशेने तोंड करा व या ठिकाणी जे मनोगत आहेत ते संपन्न होतील आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते मनोगत दिले जाईल. अभिजित जगताप कुठं असेल तर मास्तर या खाली बसून घ्यायचंय. यानंतर खाली बसून घ्यायचंय. या ठिकाणी सर्वांचं 2 मिनिटांमध्ये प्रत्येकाने या देशामध्ये ज्या घटनेला आपण मोर्चा काढलेला आहे जी या देशामध्ये घटना घडलेली आहे. कृपया पुन्हा एकदा विनंती आहे सर्वांना की खाली बसून घ्या. मोर्चा हा शांततेच्या स्वरूपात मीडियाशिवाय कुणी या ठिकाणी आडवा अजिबात उभं राहायचं नाही. अभिजित जगताप किरण तात्या पुढे या नियोजन करा. या ठिकाणी जो देशामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यांच्या न्यायिक मागणीसाठी जे विद्यार्थी आंदोलनाला बसले होते या विद्यार्थ्यांवर या ठिकाणी अमानुषपणे असा लाठीचार्ज या ठिकाणी झालेला आहे. या भारत देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लोकशाही दिली आणि या लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांना मताचा अधिकार दिला आणि याच मताच्या अधिकारातून या ठिकाणी जनतेचं लायक असणारं सरकार निवडण्याचा अधिकार आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. परंतु इथल्या नागरिकांनी इथल्या जनतेनं हे सरकार आमच्यासाठी आमच्या कामासाठी आमचं भलं करण्यासाठी आमची कामं करण्यासाठी आणि या देशामध्ये समानता नांदण्यासाठी हे सरकार निवडून दिलेलं आहे. परंतु असं असताना सुद्धा गेल्या 12 वर्ष झाले या देशामध्ये बीजेपीचं सरकार आहे. बांधवांनो मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताच्या माध्यमातून सरकार स्थापन करण्याचा अधिकार या ठिकाणी दिला असताना सरकार कोणत्या पद्धतीचं असावं हे सर्व जनतेच्या हातात ठेवलेलं आहे. तरी सुद्धा आजकाल या ठिकाणी 500 वरती 1000वरती आणि दारूच्या बाटल्यावरती विकली जाणारी माणसं तयार होऊ लागली आणि माणसं तयार झाल्यामुळं या ठिकाणी सत्तेमध्ये असली नालायक सरकार बसू लागली. म्हणजे नालायक सरकारांना आता आपल्याला जर जाब विचारायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत, मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि मूलभूत हक्क आणि मूलभूत अधिकार संविधानाच्या माध्यमातून आम्हाला मिळाले असताना आम्ही या अधिकाराचा वापर करून लोकशाही मार्गाने
या ठिकाणी 20 दिवस झालं, 20 दिवसापेक्षा जास्त दिवस होऊन गेलं. या ठिकाणी पेपर फुटतो आणि पेपर फुटल्यानंतर 20 पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी आत्महत्या करतायत. आत्महत्या का करतायत? तर गरीब घरामधून या ठिकाणी शिकून ज्याची माय खुरपायला जाते, बाप दारा घालायला जातोय, खाण्याला जातोय आणि आपलं पोरगा कुठेतरी अभ्यास करते, भविष्यातला या ठिकाणी चांगला डॉक्टर बनेल या आशेनं प्रत्येक आईबाप आपल्या पोराला शिकवतोय आणि या ठिकाणी लाखो रुपयावरती पेपर फुटले जातात आणि आमचा गोरगरीब विद्यार्थी हताश होतो आणि या हताश मानसिकतेतनं आमच्या विद्यार्थ्यांनी 20 पेक्षा जास्त या ठिकाणी आत्महत्या केल्या. ही जबाबदारी नेमकी कोणाची आहे? मग लोकशाहीच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला संविधानिक जो अधिकार होता, आंदोलनाचा अधिकार होता, या आंदोलनाच्या मार्गाने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनामध्ये एकच मागणी होती, या देशाची शिक्षण व्यवस्था कुठेतरी गडबडीत आहे. या देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठेतरी अनागोंदी कारभार चालू आहे आणि या अनागोंदी कारभाराला चाप बसावा म्हणून धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री याचा राजीनामा मागितला गेला. परंतु 20 दिवस होऊन सुद्धा यातील एकही सरकार या ठिकाणी चर्चेला आलेला नाही. मित्रांनो, आपण जालियनवाला बाग बघितला आहे, आपण जनरल डायर बघितलेला नाही, परंतु या ठिकाणी सांगताना खेद होतोय या विद्यार्थ्यांसाठी एक दिवस सुद्धा वेळ काढून चर्चेला न येणारा आमचा कायर प्रधानमंत्री आम्ही या ठिकाणी आज बघितलेला. या ठिकाणी खेद करावा तेवढा सरकारचा कमी आहे. विद्यार्थी आमचे उपोषण करताय, साध्या वेशामध्ये या ठिकाणी पोलीस येतात, दाढी वाढवलेले पोलीस येतात. हा कोणता डिसिप्लिन आहे? अमानुषपणे मारहाण केली जाते आणि अमानुषपणे मारहाण केली जाते. या ठिकाणी विद्यार्थ्यांना लाठीचार्ज केला जातो. मागणी तर लांबच राहिलेली आहे आणि मागणी लांब राहिली असताना वेगळ्या पद्धतीने हे आंदोलन दडपले गेलंय. आपल्यावर मोर्चा करण्याची वेळ काय या ठिकाणी आलेली आहे? सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, या ठिकाणी लोकशाही वाचवण्याचं काम फक्त इथला आंबेडकरवादीच करू शकतो, कुणाच्या दम नाही. अजून एकदा सांगतो, ज्या महापुरुषांची घोषणा, ज्या महापुरुषांच्या नावाची घोषणा या ठिकाणी, त्या माणसाचं खरं मानावं तेवढा अभिमान आणि आज खरंच त्याचा अभिमान आहे की जय भीम ह्या घोषणेचे उद्गाते बाबू हरदास यांनी जय भीम ह्या नावाचा जयघोष केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनामध्ये घोषणा कोणती असावी हा प्रश्न ज्यावेळेस त्या माणसाला पडला त्यावेळेस त्याने जय भीम ही घोषणा दिली. देशाला स्वातंत्र्य मिळालं, देशाचा अमृत महोत्सव आम्ही साजरा केला, परंतु ह्या जय भीम नावाला आतापर्यंत इथल्या मनोवादी मानसिकतेच्या सरकारनं जातीवादामध्ये अडवून ठेवलं होतं. आज तीच जय भीमची घोषणा तुमच्या अन्यायाच्या प्रतिकारामध्ये जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे. आम्हाला तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, ज्या बापाचं संविधान आहे त्या संविधानाला आम्ही मानणार, ज्या बापानं संविधान दिलंय त्या संविधानाची आम्ही या ठिकाणी पायमल्ली कधीच करणार नाही. या ठिकाणी लोकशाही जिंदाबादचा आम्ही नारा देऊ. भले तुम्ही छातीवरती गोळ्या घाला, पण तुम्हाला आम्ही या ठिकाणी पाठ कधीच दाखवणार नाही. या ठिकाणी देशामध्ये जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचारधारक, विचार मानणारी लोक, आंबेडकरवादी हेच या ठिकाणी ही विचारधारा जिवंत ठेवू शकतात. या सरकारला जा विचारायचं सामर्थ्य फक्त आंबेडकरवाद्यांमध्येच आहे, हा मला अभिमान आहे. ना तेरा है ना मेरा है, ना तेरा है ना मेरा है. कई नदियां मिलती है ये सागर से, कई नदियां मिलती है इस सागर से. ये सागर हम सब का है, ये सागर हम सब का है. हे ठासून तुम्हाला या ठिकाणी सांगावं असं वाटते. मित्रांनो, वेळ कमी आहे, परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये एक उद्रेकाची भावना आहे. ज्या संविधानाच्या माध्यमातून हे बीजेपीचं सरकार, आज बीजेपीच्या सरकारच्या विरोधात जर कोण बोलायला गेलं तर त्याला देशद्रोही ठरवलं जातं. आज या ठिकाणी आम्ही संसदेवर मोर्चा काढल्यानंतर हा प्रधानमंत्री पळून जाताना पाहिलेला आहे, हा प्रधानमंत्री पळून जाताना पाहिलेला आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी त्याला वेळ नसताना हा परदेशामध्ये जाऊन मेलोडी वाटताना सुद्धा आम्ही या ठिकाणी पाहिलेला. म्हणून या ठिकाणी मित्रांनो, कमी वेळामध्ये माझं मनोगत व्यक्त करतोय. येईल वेळ अशी की जगणे कठीण होईल. नीट शब्द ऐका बांधवांनो, येईल वेळ अशी की जगणे कठीण होईल, अन्यायाच्या विरोधामध्ये लढणे सुद्धा कठीण होईल.
येईल वेळ अशी की जगणे कठीण होईल, अन्यायाच्या विरोधामध्ये लढणे सुद्धा कठीण होईल. शिवशाहू फुले आंबेडकरांची जर ही चळवळ जिवंत नाही राहिली मित्रांनो, शिवशाहू फुले आंबेडकरांची चळवळ जर जिवंत राहिली नाही मित्रांनो, तर भविष्यामध्ये मरणाची भीक मागाल, पण तुम्हाला मरणे कठीण होईल, तुम्हाला मरणे कठीण होईल. म्हणून या देशामध्ये जो चाललेला अनागोंदी कारभार आहे, या अनागोंदी कारभाराचा आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला, याचा मी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो की धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा झालाच पाहिजे, धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा झालाच पाहिजे. जय भीम, जय संविधान. धन्यवाद. या ठिकाणी देशाचे पंतप्रधान 20 दिवस आंदोलन चालू असून सोनम वांगचुकसारखा शास्त्रज्ञ इतका विद्वान माणूस उपोषणाला बसला असून त्या पंतप्रधानाला तिथं जायला सुद्धा वेळ नाही. जनरल डायर पेक्षा बाहेर जर कोण असेल तर या देशाचा पंतप्रधान आहे आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्याशिवाय या देशातील लोकशाही जिंकणार नाही हे अभिजित वाजाळ यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. यानंतर जे मनोगत व्यक्त करणार आहेत तर सर्वांना विनंती आहे, बोलणारे बरेच आहेत, सर्वांनी 3 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. यापुढील कोणाला मनोगत व्यक्त करायचं त्यांनी लवकरात लवकर. समाधान वाघमारे आहे का? वाजाळे कुठे समाधान? शाळेच्या गजरामध्ये जे स्वागत करा. हा प्रत्येकाच्या आंदोलनाचा साक्षीदार आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये हा मुलगा या ठिकाणी आंदोलन करून या ठिकाणी आलेला आहे. आणखी एक आपल्या अकलूजची मुलगी राजाभाऊ खिलारे यांची मुलगी वैष्णवी खिलारे, ती एक 4-5 मिनिटात येते, ती सुद्धा त्या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभागी आहे. धैर्यशील भाई यांची मुलगी काय नाव तिचं, इशिता मोहिते पाटील, ही सुद्धा आज त्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सक्रिय बसून आहे. अधिक न बोलता प्रमुख लोकांनी या ठिकाणी बोलावं आणि अत्यंत 2-2 मिनिटांमध्ये त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडावी. या ठिकाणी वेळ कमी आहे, कुणाची नावं या ठिकाणी घेतली जाणार नाहीत. ज्यांना बोलायचंय त्यांनी कृपया समोर यावं आणि 2 मिनिटांमध्ये आपली भूमिका या ठिकाणी मांडावी. कोण बोलणार आहे पुढे? या चला. सर्वांना जय भीम. जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं जे आंदोलन चालू आहे गेले 20 दिवस झालं, पण तिथलं प्रशासन एवढं हिटलरशाहीच्या पद्धतीने वागतंय की 19 तारखेला आम्हाला लखन बेदरेंचा कॉल आला की आपल्याला दिल्लीला जायला लागतंय. तर आम्हाला तिथून रेल्वेची पण सुविधा भेटली नाही पुण्यातून. आम्ही डायरेक्ट विमानाने गेलो. तिथं गेलो असताना आम्हाला भरपूर त्रास दिला तिथल्या प्रशासनाने. 5 किलोमीटर अंतरापर्यंत मोबाईल नेटवर्क बंद होतं. तिथं झालेली दंगलीत आपल्या मुलांना जे लागलेल्या विद्यार्थ्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो आम्ही तिथे एका विद्यार्थ्याला. तर तिथं डॉक्टर लोक पण सरकारी हॉस्पिटलमध्ये उडवडीची उत्तरं द्यायला लागली आणि प्रशासनाचा इथं मी जाहीर निषेध करतो जास्त वेळ न घेता. जय भीम, जय संविधान. धन्यवाद सर. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी सर्वांना स्वयंस्फूर्तीने यायचं आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. कुणाचंही नाव घेतलं जाणार नाही. सर्वांना एक विनंती वादा सांगतो की कसं असतंय, नाव जर घ्यायचं म्हणलं तर कोणाचं तरी नाव राहू शकतं. त्याच्यापेक्षा स्वयंस्फूर्तीने आलं हे आंदोलन आपलं आहे, इथं प्रत्येकाचा आवाज आहे, बरोबर आहे का? स्वयंस्फूर्तीने येऊन प्रत्येक जण बोलणार आहे. त्याची एक आचारसंहिता ठेवून कुठेतरी 2 ते 3 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं ही नम्रतेची विनंती आहे. या ठिकाणी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू असताना या जुलमी सरकारच्या पोलीस प्रशासनाने जे आमच्या त्याच मुगलींचं ज्यांचं कॉलेजशी काही संबंध नाही परंतु आपला कोणीतरी बंधू आपली कोणीतरी बहिणी या ठिकाणी जंतर मंतरवर उपोषण करत असताना संघर्ष करत असताना त्यांच्याही मनाला वाटलं की ही लढा त्यांचा नसून ही लढा आपला आहे. कारण ते आमच्या छोट्या चिमुली 10 वर्षाच्या 12 वर्षाच्या 14 वर्षाच्या आम्ही टीव्ही बघून ऍक्च्युली असं वाटत होतं ह्या जुलमी सरकारचं मी तर खऱ्या अर्थाने सांगेन पोलीस प्रशासन कुठलाही कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही. परंतु तिथं आम्हाला असं दिसलं की दुर्दैव या देशाचं की तुम्ही त्या लाठीला खेळ लावून त्या चिमुकल्यावर तुम्ही अत्याचार केला.
त्यांच्या मानेवर वार केलं, त्यांच्या पाठीवर वार केलं, त्यांच्या पोटावर वार केला. काय चुकलं त्यांचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा हक्क मागत होते, पेपर फुटीवर प्रश्न विचारत होते. लाखो करोडो विद्यार्थी त्या पेपर फुटीमुळं आज शिक्षणापासून वंचित राहू लागले. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान होतं, त्या संविधानाच्या आधारावर ते त्या दिल्लीच्या संसदमध्ये आपला आवाज पोचावा म्हणून ते विद्यार्थी तिथं त्या जंतर मंतरवर गेले 22 दिवस झाले तिथं उपोषण करत असताना खऱ्या अर्थानं वेळ कमी आहे, कारण 2-2, 3-3 मिनिटाचा वेळ दिलाय. त्याबद्दल मी या ठिकाणी ज्या पोलिसांनी तिथं अत्याचार केला त्या सरकारचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आणि माझ्या अकलूज शहर मुस्लिम बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्याचा एक माझा मंत्री कोंबडी चोर सदाभाऊ खोत त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आतंकवादी शब्द दिला. खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रात निषेध झाला पाहिजे. आणि मी भाजप सरकारला चिठवणी देतो की सदाभाऊ खोत आमदारकीसाठी धडपड करतोय, परंतु या विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणणाऱ्या सगळ्या खोतला जर तुम्ही आमदार केला तर याद राखा, महाराष्ट्र जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही. या ठिकाणी एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. महिलामध्ये जर कुणाला या ठिकाणी आपलं भूमिका मांडायची असेल, महिला मंडळी या ठिकाणी आलेले आहे, मला निरोप आलाय, काय महिलांना बोलायचंय, कृपया तुम्ही समोर या आणि बोला अशी विनंती. पुढे कोण बोलणार आहे? आणखी कुणी महिला? मला एक निरोप आलाय मराठा सेवा संघाच्या काही महिलांना या ठिकाणी बोलायचंय, तर त्यांनी, मी नाव घेणार नाही, त्यांनी समोर येऊन आपली भूमिका मांडावी अशी विनंती. जर सर्वांना जो दिल्लीतला जय भीमचा नारा ऐकायला असेल तर सर्वांनी तेवढ्याच ताकदीनं हा नारा द्यायचा आहे. सर्वप्रथम जय 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 भीम, जय 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 भीम. आणि तिथं जे आंदोलन होत आहे एवढ्या दिवसापासून सोनम वांगचूक असतील किंवा दिपके सर, अभिजित दिपके सर असतील, ह्यांचा संसदेच्या जवळ हे आंदोलन चालू आहे, तरी सुद्धा ह्या मोदी सरकारला जाग येत नाही. आणि ज्यावेळेस हे आंदोलन संसदेकडे चाललं होतं तर त्या संसदेचा गेट बंद करून हा आपल्या देशाचा जो पंतप्रधान आहे याला पंतप्रधान म्हणण्याची सुद्धा लाज वाटते. हा माणूस गेट बंद करून पाठीमागच्या देशात पळून गेला. हा देशाचा पंतप्रधान असूच शकत नाही. या पंतप्रधानाचा निषेध झाला पाहिजे. आणि हे जे सरकार आहे हे वयोवृद्ध माणसाचं सरकार आहे. हे सरकार तरुणांच्या हातात असलं पाहिजे आणि हे आपण घडवून आणायचं आहे. आणि हे जे उतरत्या वयाला लागलेलं जे सरकार आहे ह्याला आपण तडी पार करायचं आहे. एवढंच बोलते. नमो बुद्धाय, जय भीम, जय 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 भीम. सर्वांना सविनय जय भीम. आम्ही अकलूजचे विद्यार्थी सर्व या जंतर मंतरच्या ह्याला आम्ही सर्व विद्यार्थी पाठिंबा देत आहोत. त्यामुळेच आम्ही हे आज आंदोलन केलेलं आहे. आणि जे हे सरकार आहे हे सर्व आमचं लोकशाहीने झालं पाहिजे, संविधानाच्या विचाराने झालं पाहिजे, तरच कुठेतरी आमच्या विद्यार्थ्यांचं भविष्य हे आमचं आता सध्या धोक्यात आहे. तरच कुठेतरी पुढे जाऊन आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. जर हे संविधानाच्या विचाराने झालं, मी या सरकारचा निषेध करते. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. जय भीम मित्रांनो, अस्सलाम वालेकुम, जय शिवराय. तर मित्रांनो, क्रांती ही घरात बसून नाही तर दिल्लीत घुसून येणारी गोष्ट आहे. आणि या सरकारची ठासून आणण्याची गोष्ट म्हणजे क्रांती आहे. क्रांती आपल्याला घरात दिसून मिळणार नाही. माझं इथे जमलेल्या मित्रांना आणि आता घरी बसून हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व अकलूजच्या बांधवांना आणि सर्व देशवासियांना आव्हान आहे, क्रांतीसाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. घरात बसून तुम्हाला क्रांती मिळणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला बाबासाहेबांचा कायदा घेऊन उतरावं लागणार आहे. क्रांतीसाठी लढा महत्वाचा आहे.
क्रांतीसाठी रस्त्यावर उतरणं महत्वाचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणं तितकंच महत्वाचं आहे. तर ह्या सरकारने आजपर्यंत आपल्याला धर्माचं राजकारण करून फूट पाडण्याचा प्रयत्न केला, आपल्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला आणि आज वेळ आलेली आहे आपल्या विद्यार्थ्यांवरती, आपल्या शिक्षकांवरती. तर मित्रांनो, याच्यासाठी आपला लढा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जय 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 भीम, जय 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 भीम. धन्यवाद. आणि सर्वांना विनंती आहे की आता प्रत्येक जण जेवण घोषणा देतो तर त्यात टाइम जाईल, त्याच्यापेक्षा घोषणा झाले बरोबर आहे का नाही, तर आपलं मनोगत होऊ द्या, वेळ असं हे करण्यापेक्षा आणि वेळेत होऊ द्या. जंतर मंतरवरती संविधान पद्धतीने चालू असणाऱ्या आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी जे चालू केलं होतं आंदोलन, त्या संविधानिक पद्धतीने चालू असणाऱ्या आंदोलनाला सरकारने उत्तर देणं गरजेचं होतं. आणि हे लोकशाहीचं सरकार आहे, लोकशाही आहे, आपला देश हा लोकशाहीचा देश आहे आणि या ठिकाणी लोकांच्या प्रश्नाला उत्तर देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. तर तसं न करता त्यांनी ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने जे विद्यार्थ्यांवर हल्ला केलेला आहे आणि आपण सगळेजण मीडियाच्या माध्यमातून बघतच आहोत की यामध्ये मुली आहेत आणि मुलींशी त्यांची जी वर्तणूक आहे ती अक्षरशः चीड आणणारी आहे. अशा सरकारला सत्तेत ठेवणं कितपत योग्य आहे याचा विचार होणं गरजेचं आहे. जर यांचे सरकारी यंत्रणा जर चुकीच्या पद्धतीने वर्तणूक करत असेल तर हे देशाचे रक्षक आहेत की भक्षक आहेत. आज यांनी मुलींवर ज्या पद्धतीने हल्ला केलेला आहे ह्याचा तर निषेध होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये एक मुलीचा जीव पण गेलेला आहे आणि तरीही त्यांनी अजूनही कुठलीही ह्याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा कुठली ऍक्शन घेतलेली नाही आणि ज्या पद्धतीने त्यांनी याचा विचार करायला पाहिजे होता त्याच्यावरती कुठलेही भाष्य केलेले नाही. उलट तिथं शांततेत चालू असणाऱ्या आंदोलनात यांनीच गदारोळ घालून चुकीच्या पद्धतीने जे मारहाण करत आहेत आणि त्या मुलांना धारेवर धरत आहेत याचा जाहीर निषेध आहे. आणि आज या ठिकाणी जे आपण या आंदोलनाच्या विरोधात जे निषेध मोर्चा काढलेला आहे याला मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. या आंदोलनासाठी आम्ही मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेड अगदी मनापासून आम्ही सर्वांना पाठिंबा देतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान. सर्वांना देशामध्ये काय चालू आहे हे तर माहित आहे. जंतर मंतर वरती झालेला तो हल्ला, लाठीचार्ज या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांची जी हालत झाली आहे, जी त्यांच्या मनाची स्थिती झाली आहे, त्यांच्या मनातून अशी एक आग पेटून आली आहे की या देशात आम्हाला लोकशाही देश असून सुद्धा शिक्षणासाठी लढावं लागतं. या देशामध्ये बसलेली जी सरकार आहे जी लोकशाहीचा नुसता मुखवटा घेऊन मागे चालवणारी हुकुमशाही तयार केली आहे. यांनी ही लोकशाही कशाला म्हणतात? लोकांनी राज्य करून लोकांनी दिलेला नेतेसाठी त्यांनी आपलं ऐकावं, पण या राज्यातील सरकारने ना शिक्षणाचं मुलांचं महत्व काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे हे काही ऐकलं नाही. दिवसेंदिवस राज्य देश दौरा करून 12 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही. शिक्षणाचे महत्व ज्याला माहित आहे तो शिक्षण मंत्री व्हावा, जे की शिक्षणामध्ये काहीच माहित नसून सुद्धा आज तो देशाचा केंद्रीय शिक्षण मंत्री आहे. याचा अर्थ समजून घ्या, या देशामध्ये फक्त बीजेपी सरकारचं त्यांच्यामध्ये चालू असलेलं एक षडयंत्र आहे जे आपल्या विद्यार्थ्यांसमोर येऊ द्यायचं नाही. कित्येक मुलींवरती आज लाठीच्या 13 वर्षाच्या मुलींवरती म्हणजे एक
मारणं असेल किंवा काय असेल हे सगळं केलं. यावेळेस सामान्यत अधिकार जातो कुठं? जेव्हा पोलिसांनी प्रोटेस्ट करायचं असतं तेव्हा तेच पोलीस सरकारचं ऐकून लहान मुलांवरती जे शांततेत येणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज करतात. ही कुठली लोकशाही असेल? ही तर तुमची राजेशाही. या राज्यशाही आम्हाला राहायचं नाही. जर लोकशाही मान्य नसेल तर तुम्ही तुमचा राजीनामा देऊन भारत सोडून जावं. जे विद्यार्थी शिक्षणाबद्दल आवाज उठवतात त्या विद्यार्थ्यांना ह्यांनी आतंकशाही म्हणतात. तर तुम्ही कोण आहात? भारत विकून तुम्ही शांत बसणार आहात का? शेवटी एकच इच्छा आहे. मी पण एक स्टुडंट आहे. मला असं वाटतं की ज्या आधी 18व्या शतकामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले त्यांनी शिक्षणासाठी एवढा लढा केला त्या क्षणी त्यांना किती त्रास झाला असेल तोच त्रास आज पुन्हा ते आपल्याला देत आहेत. यावरूनच विचार करा, शिक्षण हे एखाद्या मंत्र्याच्या हातात सुखरूप आहे का? त्याची सिस्टीम कशी आहे, काय आहे हे सगळं आज फक्त आपण एक मुलगा तो अमेरिकेत राहणारा त्या मुलाने फक्त एकदा आवाज उठवला त्या मागे सगळे आपण त्याच्या कौतुक करत आहोत, त्याच्या मागे पाठीमागे राहतो. पण इतक्या दिवस आपण शांत बसलो होतो का? जर एका विद्यार्थ्याने हाच समाज आहे, जर एका विद्यार्थ्याने जर हात म्हणजे हे उचललं एक आवाज उठवला तर त्या सरकारने त्याला आतंकवादी म्हणून गप्प बसवायचं. हा कुठला सरकार आहे? सरकार नाही तर नुसतीच त्यांनी राजेशाही चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं आणि दुसऱ्या देशामध्ये युवा म्हणजे जे युथ असतात ते आपले कंट्री चालवत असतात. पण या देशामध्ये एक म्हातारा माणूस चालवतो आणि लाखो हजारो विद्यार्थी बेरोजगार होतात. याचा अर्थ काय आहे? थँक्यू. एवढंच बोलायचं होतं. आणि एकच अट आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. सगळ्यात अगोदर तर मी संपूर्ण अकलूजकरांचं अकलूज पंचक्रोशीतून उपस्थित असणाऱ्या माळेनगर असतील किंवा यशवंतनगर आजूबाजूच्या सगळ्या गावातून अगदी माळशिरस मधून सुद्धा मोठ्या संख्येनं सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झाले. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला आठवतंय काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या विरोधातले 3 कायदे रद्द करावेत म्हणून पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह मुलाबाळांसह दिल्लीकडे गेले होते. आणि या सरकारनं त्यांना दिल्लीमध्ये येऊ देऊ नये, त्यांना त्या ठिकाणी रोखावं म्हणून त्या रस्त्यावरती खिळे हातरले होते. खिळे हे आपण बघितलंय. त्यावेळेस आपण विचार केला दिल्ली आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, आपल्याला काय करायचं, आपण गप्प बसलो. त्यानंतर पुन्हाचा प्रश्न आला, भारताला गोल्ड मेडल मिळवून देणारी आमची महिला पैलवान जिच्यावरती दंगल नावाचा चित्रपट आला, तिचं लैंगिक शोषण एखादा सत्तेतला मंत्री करतोय आणि त्यांच्या मार्फत होतंय, ती आवाज उठवते, ती जंतर मंतरवरून ती आंदोलन करते. त्यावेळेस मीडियानं असं वातावरण केलं की ती खोटं बोलते. आम्ही परत बसलो का तर ते त्या मुलीचा पर्सनल प्रश्न आहे. आता परत काय झालं, नीटची परीक्षा झाली. नीटचा पेपर 5 लाखापासून 20 लाखापर्यंत रुपयाला विकला गेला आणि त्याच्यामध्ये पैशावरती विकत घेतलेल्या पेपरवरती 750 पैकी 750 मार्क पडणारी 160 पोरं पास झाली. आणि आमची गरिबांची, कष्ट करणाऱ्यांची, प्रामाणिक अभ्यास करणाऱ्यांची पोरं मात्र त्या ठिकाणी 350-400 मार्कांवर देऊन थांबले. आम्ही गप्प बसलो, आम्हाला काही वाटलं नाही. परंतु त्यानंतर लक्षात असं आलं की हा पेपर विकला गेलाय, हा पेपर लीक झालाय. आणि हा पेपर लीक झाला कशामुळे झाला तर आपल्याला टेलिग्राममुळे तो पेपर अवेलेबल झाला म्हणून माहिती झालं तो लीक झालाय. ते जर माहिती झालं नसतं तरी पण आम्ही गप्पच बसलो असतो. कारण का 750 मार्क पडणारे आमची ऐपत नाही असं समजून आम्ही गप्पच बसलो असतो. मग कुठं आमच्या मनात कुठं असं झगमगत नाही. मी आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांबद्दल अजिबात बोलत नाही, ते पहिल्यापासून रस्त्यावरती असतात. मी संपूर्ण भारतीयांसाठी बोलतोय.
संपूर्ण भारतीयांसाठी बोलतोय. मग आम्ही गप्प बसतो, आमचं रक्त पेटत नाही. मग एक जजमेंट येतं, त्या जजमेंटच्या टिप्पणीमध्ये या देशाचे मुख्य सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत साहेब टिप्पणी करतात. काय टिप्पणी करतात की ही जी पोरं आहे ती ना आता नवीन, ही 20, 22, 25, 30 वर्षाची पोरं आहे ती, ह्यांना काही नोकऱ्या धंद्या नाही द्या, ही माहितीचा अधिकार टाकून जगते ती, ही माहितीचा अधिकार टाकून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून जगते ती, असं सुप्रीम कोर्टाचं सर्वोच्च न्यायाधीश त्यांच्या जजमेंटमध्ये टिप्पणी करतात. आणि ते पोरांना एक संबोधन देतात की पोरं म्हणजे कॉक्रोचची प्रतिकृती आहे, ही कॉक्रोचची आवृत्ती आहे, कॉक्रोच आहे ती. आणि मग तेवढे एका शब्दावरती तेवढा कॉक्रोच म्हणजे झुरळा, हे झुरळासारखी ह्यांच्या वृत्ती आहे. आणि तेवढ्या एका शब्दावरती आमच्या नवीन 20 मधल्या 25 मधल्या 30 मधल्या पोरांना थोडासा कुठेतरी राग यायला लागतो. आणि CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना होते. ही काही राजकीय पक्ष नाही, हे पहिलं तर समजून घ्या. आणि हा पक्ष काय म्हणतो की आम्ही कॉक्रोच आहे, आमच्यावरती अन्याय झालाय, आमच्यावरती अन्याय झाला, आम्ही कॉक्रोच आहे, आम्हाला मान सन्मान दिला जात नाही, आम्हाला नोकरी दिली जात नाही, आम्हाला चांगलं शिक्षण दिलं जात नाही. आणि याच्यासाठी हा कॉक्रोच म्हणजे हा युवक भांडायला लागतो, कुठेतरी रक्त पेटायला लागतं. आणि दरम्यानच्या काळात जो नीट पेपर फुटला त्याची नैतिक जबाबदारी घेऊन ह्या देशाच्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्याचबरोबर ज्या पेपर फुटीमुळं ज्या पोरांनी खरंच अभ्यास केला होता त्यांना त्याचा धक्का बसला आणि जवळपास 22 पोरांनी आत्महत्या केल्या. त्या आत्महत्या केलेल्या 22 पोरांना प्रत्येकी आर्थिक मदत मिळावी ह्या रास्त मागण्यांसाठी जंतर मंतरवरती उपोषण चालू होतं. उपोषण चालू झाल्यानंतर तिथं या देशातला एक चांगला शास्त्रज्ञ ज्याला कसलंही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही, ज्याने आयुष्य देशासाठी घालवलं, जो आंबेडकरी विचारांचा आहे परंतु आंबेडकरी जातीचा नाही, मी आवर्जून सांगतो आंबेडकरी विचारांचा आहे परंतु आंबेडकरी जातीचा नाही, तो शास्त्रज्ञ त्या आंदोलनामध्ये येतो आणि म्हणतो की या देशासाठी, देशामध्ये बदल घडवण्यासाठी आणि शिक्षणाच्या प्रणालीमध्ये बदल घडवण्यासाठी आता कुठेतरी या शिक्षण मंत्र्याला बाजूला काढलं पाहिजे. मग प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो की एक शिक्षण मंत्री बदलला किंवा ह्या देशातला एक मंत्री बदलला तर खरंच परिवर्तन घडणार आहे का? तर 100% घडणार नाही. परंतु एक ज्यावेळेस आपण बदलू त्यावेळेस 10 जण त्यावेळेस लीक करताना किंवा त्यांच्या कामात चुकारपणा करताना विचार करणार त्यांचं धाडस होणार नाही, कारण त्यांना माहिती आहे की आता आपण चुकारपणा केला तरी हे देशातले लोक जागे झालेत आणि आपल्याला सुद्धा पदावरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. एवढं आपण जंतर मंतरवरती बघितलं. काय बघितलं तिथं की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सगळ्यांनी सांगितलं, आमचे वैष्णवी होते, आमचा लखन होता आणि आमचा सॅम होता, यांनी मार खाल्लाय तिथं. त्यांनी बघितलं तिथं, आपण सगळ्यांनी त्याच्या क्लिप, सगळ्याच क्लिप व्हायरल झाल्या असं अजिबात नाही. आपण बघितलं पोरांना कशा पद्धतीने मारते. एक क्लिप मी आवर्जून बघा म्हणेन, अजून काही डिलीट झालेले नाही इंटरनेटवर. 2 पोलीस अधिकाऱ्यापैकी एक पोलीस अधिकारी एका महिला भगिनीच्या अशा ठिकाणी काठी खुपसण्याचा प्रयत्न करतोय, खुपसतोय आणि दुसरा पोलीस अधिकारी एकमेकाकडे बघून हसतायत. ही क्लिप बघा तुम्ही. ही जर क्लिप बघितली ना तर प्रत्येक भारतीयाचं रक्त सळसळल्याशिवाय उसळल्याशिवाय राहणार नाही, पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्या झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आमच्यासारखे वकील कोर्टामध्ये जातात, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करतात की साहेब आम्हाला संशय आहे ती जी झालेली मारहाण आहे ना ती पोलिसांनी किंवा प्रशासनाने केलेली नाही, तर RSS चे गुंडे त्या ठिकाणी पोलिसांचे विदाऊट नेम प्लेटचे टॅग घालून, तिथे बोगस वर्गा घालून त्या ठिकाणी दाढे वाढवून पायामध्ये बूट नसलेले, चपला असलेले अशी लोक, म्हातारी लोक जे रिटायरच्या नंतरचे असतात अशी लोक त्या ठिकाणी ड्रेस घालून, साध्या ड्रेसमध्ये काही लोक अशी मारहाण करतायत, काठीनं मारहाण करतायत. आम्हाला असं म्हणणं आहे साहेब की तुम्ही हे व्हिडिओ बघा आणि आता तुम्ही याची चौकशी करा आणि जर जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करा. तर ह्या देशातले सर्वोच्च न्यायालयाचे CJI अर्थात चीफ जस्टिस ऑफ इंडिया सांगतात मला व्हिडिओ बघायला वेळ नाही, मला व्हिडिओ बघायला वेळ नाही, तुम्ही आमचा वेळ वाया घालवू नका. आणि जर का अशी परिस्थिती आता ह्या देशामध्ये असेल तर मला असं वाटतं की आता आपण गप्प बसून चालणार नाही, आता आपण गप्प बसून चालणार नाही. आज आपण बघतोय की अभिजित दिपकेच्या आंदोलनाला अख्ख्या महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण भारतभरातून आणि भारताच्या बाहेर होऊन सुद्धा या ठिकाणी सपोर्ट होतोय.
आता जर आपण योग्य पद्धतीनं संविधानिक मार्गाने जर आंदोलन केली तर 100% फरक पडणार आहे. मला या ठिकाणी आयोजकांनी एक विनंती करायची आहे की आपण जसं मागणी करतोय की प्राधान्याने म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्याचबरोबर आपली दुसरी मागणी आहे की त्या जे मयत झालेले विद्यार्थी आहेत त्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. परंतु त्याच्यासोबत अजून एक मागणी मला अशी करावीशी वाटते की त्या ठिकाणी जंतर मंतरवरती जे झालेलं लाठीचार्ज आहे त्याची निपक्षपातीपणे चौकशी करावी आणि त्यातल्या दोषींवरती कारवाई करण्यासाठी आपल्या निवेदनामध्ये हे एक वाढवावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्याचबरोबर त्या जंतर मंतरवरती जे विद्यार्थी जखमी झाले त्यांना देखील कॉम्पेन्सेशन सरकारनं द्यावं अशी या ठिकाणी मी मागणी करतो. मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली आणि आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचा आभार म्हणून थांबतो. जय भीम. मला दिल्लीच्या आणि राज्याच्या सरकारला सांगणं आहे, अरे सरकार, तुम हमारे जबान पर लगा नहीं सकते ताला, हम है डॉक्टर बाबा साहेब के संविधान को मानने वाले, हम झुकेंगे नहीं साला. ज्या बहुजन महापुरुषांनी, महान संतांनी, महामातांनी या ठिकाणी आम्हाला हजारो वर्षाची गुलामगिरी लाथाडून या ठिकाणी आमचे हक्क आणि अधिकार मिळवून दिले, त्या सर्व बहुजन महापुरुषांना, महान मातांना, महान संतांना प्रथमतः अभिवादन करून या ठिकाणी गेली 15 ते 20 दिवस झाले या ठिकाणी जंतर मंतरवरती अभिजित तितके, त्याचप्रमाणे या देशातील सर्वोत्कृष्ट सायंटिस्ट सोनम वांगचुक सर हे उपोषणाला बसले असताना पोलिसांनी या ठिकाणी त्यांना अमानुषपणे त्या ठिकाणी उपोषणापासून प्रवृत्त केलं आणि त्या ठिकाणी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांवर अमानुषाचा लाठी हल्ला केला. या सर्व गोष्टीचा या ठिकाणी मी प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो की शिवशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं या ठिकाणी मला त्यांचं वाक्य या ठिकाणी आठवतं, ही न्यायपालिका भ्रष्टाचाराने रंगीन झाली, ही संसद देखील उजेड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा पुन्हा पुढे मांडू कारण ही न्यायपालिका भ्रष्टाचाराने रंगीन झाली. त्याचप्रमाणे पुढे जाऊन अण्णाभाऊ साठे असे म्हणतात की या देशातील न्याय व्यवस्था ही भ्रष्टाचाराने रंगीन झालेली आहे आणि संसदेमध्ये बसलेले सुद्धा ही उजेड्यांची हवेली झालेली आहे. त्याचप्रमाणे मला या ठिकाणी सांगायचं आहे की हा लढा केवळ अभिजित तितके आणि सोनम वांगचुक सरांच्या बाबतीत दोघांचा नसून हा लढा हा आपल्या देशातील सर्व नागरिकांचा आता हा लढा झालेला आहे. या ठिकाणी मला सांगायचं आहे की ज्याचं शासन असतं, त्याचं प्रशासन असतं, त्याची सत्ता असते, त्याचे पोलीस असतात, त्याच्यामुळे या देशामध्ये आपली या ठिकाणी बहुजनांची, या देशातील 85% बहुजनांची सत्ता आल्याशिवाय या ठिकाणी आपल्या सर्व समस्या सुटणार नाहीत. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. आपल्या सर्वांना या ठिकाणी क्रांतिकारी जय भीम. जे दिल्लीमध्ये आंदोलन करताना परीक्षेचा पेपर नेट फुटल्यानंतर ज्या मुलांनी आत्महत्या केली त्यांना पहिल्यांदा या ठिकाणी भावपूर्ण अशी श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीनं अर्पण करतो. ज्या वेळेला महात्मा गांधींनी उपोषण या देशामध्ये केले तेव्हा टाटा बिर्ला यांनी बाबासाहेबांना विनंती करून ते आंदोलन सोडवण्यासाठी प्रयत्न केला, पण या मोदी सरकारने न कुठली चर्चा करता डायरेक्ट मारहाण करून शनी त्याच्यामध्ये आज एक मुलगी मैत झालेली आहे. या गोष्टीचा आपण सर्वांनी जाणीवपूर्वक विचार करायचा. पुढल्या काळामध्ये याच्यापेक्षा जास्त संख्येने आज या ठिकाणी अकलूज, माळीनगर आणि संपूर्ण तालुक्याच्या भागातून जे काही कार्यकर्ते आले त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि एकच ओळीचं गाणं या ठिकाणी सादर करतोय. जागृत भीमाचा समाज उठतो हा एकीचा आवाज, मेवावे हात देईल तुम्हा साथ, नागपूर, मुंबई आणि सांगली रे फांगली रे फांगली रे जनता सारी फांगली, पुढाऱ्याची जिरली बघा चांगली. या ठिकाणी अभिजित तितके यांनी अमेरिकेमधून मोबाईलच्या माध्यमातून या संपूर्ण भारत देशामध्ये आज अमेरिका सगळ्या भागामध्ये जाहीर निषेध करतो आणि त्यांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं जाहीर पाठिंबा या देऊ. पुढील आंदोलन करण्यासाठी आपण या ठिकाणी सज्ज राहावं अशी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि इथंच थांब. मी आपल्याला विनंती करतोय परत एकदा, वेगवेगळ्या पक्षाचे, वेगवेगळ्या समाजाचे अनेक प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्यातल्या लोकांनी थोडा वेळ कमी घ्या. एका गावातल्या किती लोकांनी बोलायचं ते बी ठरवा
आणि प्रमुख जी नेते मंडळी वेगवेगळ्या समाजाचे पक्षाचे आलेले आहेत त्यांनी आपली थोडक्यात या ठिकाणी भूमिका मांडावी अशी विनंती आहे सगळ्यांनी. बरेच लोक मी बघतोय फक्त तोंड बघतायत, कधी नाव पुकारताय, कुणाचं नाव पुकारलं जाणार नाही. ज्यांनी बोलायचं त्यांनी पुढे येऊन बोला. सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. मी जास्त काय बोलणार नाही, बरेच वक्ते बोलणार आहेत, नेते मंडळी बोलणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की जा आणि तुमच्या भिंतीवरती लिहून ठेवा की आपल्याला शासनकर्ती जमात बनायचं आहे. तर शासनकर्ती जमात का बनायचं आहे? तर कायदा बाबासाहेबांनी लिहिलाय, बरोबर आहे, परंतु या सत्तेमध्ये जर आपल्या विचाराची संविधानाला मानणारी लोक जर त्या सत्तेमध्ये जाणार नाहीत तर ते जनतेवरती लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत, लोकांवरती अन्याय करणार. त्यामुळे 1947 साली, जास्त बोलणार नाही मी, 1947 साली अण्णाभाऊ साठे म्हणले होते की हे आजादी छोटी आहे, देश की जनता भूकी आहे. तर त्या बाबासाहेबांच्या शब्दाचा आणि अण्णाभाऊंच्या शब्दाचा आताही आपल्याला प्रत्यय येताना दिसतोय की जर शासनकर्ती जमात नाही बनली तर शासन आपल्यावरती अन्याय, अत्याचार, जुलूम करणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा कायदा लिहून ठेवलाय की माता भगिनीच्या डोळ्यामध्ये जरी 10 सेकंद जरी बघून तुम्ही सतत बघितलं तर तुमच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो. परंतु या भ्रष्ट अशा प्रशासनाने, पोलीस प्रशासन ज्याला आपण आपले रक्षणकर्ते समजतो, त्यांनी माझ्या माता भगिनीवरती, शालेय विद्यार्थ्यांवरती, नको त्या जागेवरती त्यांना अमानुषपणे अत्याचार केलाय. अहो, हे कुठलं राज्य आहे? हे कुठलं संविधानाचं राज्य आहे? या सर्वांचा मी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने निषेध करतो आणि पक्षाच्या वतीने आमचे पक्षप्रमुख किरण साठे साहेब पाठिंब्याच्या संदर्भात बोलणार आहेत, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. ह्या जंतर मंतर जे आंदोलन चालू आहे, विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे अन्याय, अत्याचार झालेला आहे, लाठीमार्च झालेला आहे, त्याचा जाहीर निषेध करतो. व जो नालायक शिक्षण मंत्री आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर झालाच पाहिजे आणि त्यांचा राजीनामा सरकारने घेतला पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. मराठा समाजाचे समन्वयक आहेत महाराष्ट्राचे, ते धनाजी साखळकर या ठिकाणी आपल्या समोर जनागे पाटलाचे सहकारी आहेत, आपल्याला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. सर्वांना जय भीम, जय शिवराय. या ठिकाणी कालच संघर्षयोद्धा मनोज झरगे पाटील हे दिल्लीला गेलेले होते व आम्हाला 5 वाजताच निरोप आलेला आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावे. परंतु माळशिरस तालुक्यातील सर्व संघटनेचे, मराठा समाजाच्या संघटनेचे चळवळीत काम करणारे त्या ठिकाणी वेळेअभावी जाऊ शकलो नाही. त्याबद्दल मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचं मानव तेवढा आभार व्यक्त करतो. याचं कारण म्हणजे जर सर्वोच्च न्यायालयाने या युवकांना कॉकरेज बोललं नसतं तर हा संघर्ष आज उभा राहिला नसता. त्याच्यामुळे त्यांचा आभार करणं आपलं कर्तव्य आहे. या ठिकाणी एवढंच सांगतो, या देशामध्ये एक फक्त याचा राजीनामा घेऊन शिक्षण मंत्र्याचा जमणार नाही तर ही व्यवस्था उलटावं लागेल. याचं कारण म्हणजे या ठिकाणी या 5 ते 7 वर्षामध्ये कुठला पक्ष मला सांगा सत्य देण्याचा राहिलेला आहे. हे एका रात्रीत पक्ष बदलतात. आज कोणी सांगू शकत नाही तो बसलेला माणूस की कुठला नेता कुठल्या पक्षात आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी ही व्यवस्था ताब्यात घ्यावं लागेल. सर्वसामान्य या दलित तळातील, बहुजन समाजातील सर्व युवकांना माझी विनंती आहे, सत्ता परिवर्तन हे होणं गरजेचं आहे आणि तुमच्या आमच्या सारखा गरीब युवक या संसदेमध्ये आणि या विधान भवनामध्ये जाणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं त्यांची गरज आहे, कारण ते शिकलेले आहेत. परंतु यांची 4थी पास झालेले लोक जर देश चालवत असतील तर आपण विचार करण्याची गरज आहे. मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय की संघर्ष होता झरगे पाटलांनी कालच सांगितलंय, महाराष्ट्रामध्ये जर लवकर या राजीनामा झाला नाही तर आम्ही या महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांना फिरून देणार नाही. याचा अर्थ राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं ओळखून घ्यावा.
कारण आम्ही एकच विनंती करतो, याला विचारा समजावा किंवा धमकी समजावी, परंतु जर हा न्याय मिळाला नाही तर या ठिकाणी रस्त्यावर उतरून तुमच्या खांद्याला खांदा लावून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहू एवढीच विनंती करतो. महाराष्ट्र तालुक्यातील सर्व समाज आपल्या बरोबर आहे एवढेच या ठिकाणी मान्य करतो आणि आता आपल्याला पाठिंबा व्यक्त करतो. आणखी एक विनंती आहे, आम्ही बघतोय ऊन आहे म्हणून कोण कोण पाय काढतंय. जे भीम म्हणणारी सगळी माणसं पुन्हा आमच्या लक्षात राहतील. एक एक ऊनासाठी सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि काय एकदम वाघ मंडळी ऊन लागते म्हणून निघून चाललेले आहेत. विनंती आहे माघारी या बसा. यानंतर आम्ही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख स्वप्नील वाघमारे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडावी. भारतीय संविधान तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून सर्व दोन महाविभूती यांना स्मरून आज या आंदोलनासाठी अकलूज तसंच अकलूज परिसरातील सर्वांना या ठिकाणी एकत्र येऊन भारत देशामध्ये जो हा कळीचा मुद्दा झाला आहे. आता अनेक जण बोलले वेळ कमी 2-3 मिनिटाचाच वेळ आहे, परंतु ज्या संविधानाला घेऊन जगाच्या अस्तित्वावर देशाचा ठपका उमटणारे आपले बाबासाहेब यांच्या संविधानाला आज जर अशा पद्धतीने गालबोट लागत असेल, मी आवर्जून सांगतो आपल्यातले बरेच जण या ठिकाणी बोलून गेले, परंतु बाबासाहेबांनी जी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेमध्ये कलम 12 ते 35 मध्ये माणसाला जे मूलभूत अधिकार दिले त्या अधिकारामध्ये कलम 21-22 असं ज्याच्यामध्ये शिक्षणाचा अधिकार दिला असेल. आता नवीनच BNS कायदा आहे, ज्या BNS कायद्यामध्ये त्या संविधानामध्ये असे तरतूद केलेले आहे की ज्या पद्धतीनं राजकीय निवडणुका निपक्षपाती व्हायला पाहिजे त्याच पद्धतीनं ही शिक्षण पद्धती आणि त्याच्यावर ज्या काही परीक्षा होतात त्या सुद्धा निपक्षपाती व्हायला पाहिजेत म्हणून सरकारने कायदा देखील केलेला आहे. या ठिकाणी अनेक वर्षापासून एकच सत्ता होती. धर्मेश प्रधानांनी ज्यावेळी पेट्रोलियम मंत्री होते त्यावेळी देखील त्यांनी काही घोटाळे केले, त्यावेळी त्यांच्यावर अशाच प्रकारे त्यांच्यावरती आरोप केले गेले, त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला नाही. आज ज्या धर्मेश प्रधान जे स्वतः मानसशास्त्राचे पदवीधर आहेत, आज त्या मानसशास्त्राच्या पदवीधर माणसांनी सुद्धा एवढ्या जगातनं भारतात नाही भारताच्या बाहेरून सुद्धा या गोष्टीला वाव येतोय. हे विषय भारताच्या बाहेर गेलेत. ही भारत देशाची आपली अस्मिता खालवणारेच विषय आहेत. आज विचार करा, हा मानसशास्त्राचा माणूस याला या 140 कोटी माणसांचं जर त्यांची अडचण कळत नसेल, त्यांची तळमळ करत नसेल तर खरोखर यांनी स्वतःला लाजून राजीनामा दिला पाहिजे. आज विचार करा, ज्या नीटची एक्झाम देणारे 7.5 कोटी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिली, आज त्यांची अवस्था काय आहे? आज तुमच्या आमच्यासारखे आपले पाल्य या ठिकाणी याच्यातून जाणार आहेत. या ठिकाणी आपण आंदोलनाला सर्वजण आलोय, परंतु या गोष्टी कधी न विसरण्यासारख्या आहेत. आज विचार करा, एखाद्याचं एज डिबार होत आहे, 40 वर्षानंतर एखादी एक्झाम तो देऊ शकत नाही, असा काही घोटाळा झाला तर त्याच्यानंतर 2 वर्षांनी त्याची एक्झाम झाली तर त्या विद्यार्थ्याचं केलेलं सगळं कष्ट आयुष्य लयास जाणार आहे. हे कुठंतरी या देशाच्या पंतप्रधानांनी विचार केला पाहिजे, ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हे नीट एक्झामचे जे काही घोटाळे झाले, आर्थिक घोटाळे झाले, त्याच्यामुळे जे काही विद्यार्थ्यांना त्रास झालाय, त्यांचं नुकसान झालंय, याची जबाबदारी देशाच्या प्रमुखाने पंतप्रधान मोदींनी घेतली पाहिजे आणि त्या दायित्वाने त्यांनी धर्मेश प्रधानांचा राजीनामा त्यांच्याकडून घेतला पाहिजे. या विचारासाठी या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी गोळा झालोय. त्याचप्रमाणे अनेक जण बोलले या आंदोलनामध्ये 22 जणांनी आपला जीव दिला, कालही काय कथाही आपला जीव गेला, त्याला लाठीचार्ज झाला. त्या सर्वांना या ठिकाणी सरकारकडून त्यांना आर्थिक मदत होण्यात यावी. त्याचप्रमाणे काल जी काय लाठीचार्ज होतोय त्याच्यामध्ये सर्वांनी या ठिकाणी कुठेतरी 2 पावलं पुढे जाऊन सरकारशी बोलणं करून त्या धर्मेश प्रधान आणि आपल्या महाराष्ट्रातला सदाखोत या दोघांनी राजीनामा द्यावा. एवढ्याच या ठिकाणी मी माझ्या पक्षाच्या वतीनं
शिवसेना पक्षाच्या वतीनं, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सभा आपण सगळं सोबत आहोत. त्याच पद्धतीनं आज अकलूज मध्ये असेल, तालुक्यातल्या ज्या काही सगळ्या व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी या आंदोलनासाठी भरभरून प्रतिसाद दिला, याच्यामध्ये सहभागी झाले, त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभारी मानतो. आणि परत एकदा आपण भारतीय संविधानाचे एक जनक आहात, भारतीय संविधानाचा आपण एक नागरिक म्हणून या ठिकाणी आपलं कर्तव्य आणि आपले अधिकार याला न विसरता आपला कटिबद्ध राहायचंय. याच्या पुढेही जाऊन जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही, विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत असंच आपण एकजुटीने राहायचंय. या ठिकाणी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराज, वंदे मातरम. वक्त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, हा कार्यक्रम पूर्ण लाईव्ह चालू आहे. मोबाईलच्या बॅटऱ्या संपायच्या आधी कार्यक्रम संपवायचा आहे आपल्याला. विनंती आहे, लाईव्ह चालू आहे. मी आपल्याला माहित आहे नरेंद्र मोदींची सभा महाराष्ट्र झाली आणि ती घेतलेला माणूस घेत आलेला आहे सोमनाथ वाघमोडे, रेल्वे संघर्ष समितीचे ते नेते आहेत सोमनाथजी वाघमोडे. तुम्ही घेतली होती मोदी साहेबांची सभा, जरा तुम्ही येऊन या ठिकाणी या मोर्चाला संबोधित करा. आज या ठिकाणी गेल्या 35 दिवसापासून जंतर मंतर या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी, जे महाराष्ट्रामध्ये नीटच्या परीक्षेमध्ये पेपर फुटले आणि खऱ्या अर्थाने जे अभ्यास करणारे विद्यार्थी होते त्यांच्यावरती फार मोठा अन्याय झाला, अनेक विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला, त्याच्या समर्थनार्थ अभिजित बिबके कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करत असताना त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या देशाचे सायंटिस्ट सोनम वांगचुक यांनी गेले अनेक दिवस आपलं अन्नत्याग आंदोलन केले. आज त्यांना 26वा दिवस आहे, त्यांनी अन्नाचा कन्न देखील खाल्ला नाही. तुम्हाला पहिल्यांदा मी या आंबेडकर जनतेचं किंवा सर्व अकलूज परिसरातील जनतेचं मनापासून अभिनंदन करतो की माळशिरस तालुक्यातील हा पहिला मोर्चा आहे आणि त्यामध्ये मी नमूद करतो की या मोर्चामध्ये सर्व पक्षाचे, सर्व जातीचे, सर्व धर्माचे युवक, तरुण, मित्र मंडळी, भगिनी आणि सर्व क्षेत्रातील लोक उपस्थित राहिले. त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. मित्रांनो, 100% नुसता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन चालणार नाही. तर आताच आमचे मित्र साखळकर, धनाजी भाऊ साखळकरांनी सांगितलं की 100% ह्या भारत देशातली व्यवस्था बदलावं लागेल, 100% बदलावं लागेल. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला सांगतो, राजकारणात जर निवडून एका पक्षात नाही येते आहेत आणि एका रात्रीत दुसऱ्या पक्षात जातात, ती पक्ष सुद्धा फोडून टाकले, त्याचा निकाल अद्याप दिला नाही. आणि जर विद्यार्थ्यांच्या बाबतीत या कोर्टाला व्हिडिओ बघायला वेळ नसेल, ती म्हणते की मला असल्या ह्याच्यात कामात वेळ घालवू नका, मला वेळ नाही. आणि कुठलीही पद्धत, सूर्यकांत दास काल म्हणाले, तुम्ही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पाहिलं असेल, परंतु ह्या देशात, राज्यात, तालुक्यात सगळीकडे गुंडागिरीचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे. आणि मी या ठिकाणी सगळ्या माळशिरस तालुक्यातील सर्व पक्षाच्या नेते मंडळींना, सर्व मित्रांना, बंधूंना, भगिनींना मनापासून विनंती करतो. आणि केंद्र साहेब, तुम्ही म्हणला मोदींच्या स्टेजवरती मी होतो आम्ही राजकीय व्यासपीठावरती होतो, परंतु आज या ठिकाणी आम्हाला सुद्धा लक्षात आलंय की ही भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि त्यांना सहकार्य करणारे जे कोण असतील त्यांना उलटून टाकायची इथून पुढच्या काळामध्ये गरज निर्माण झालेली आहे. आणि तुमच्या सोबत, त्या आंबेडकरी जनतेच्या सोबत, नव्हे संपूर्ण भारताच्या सोबत, अभिजित बिबकेंच्या सोबत आणि सोनम वांगचुकच्या सोबत आणि महाराष्ट्रातील आपल्या सर्व विविध राजकीय पक्षांनी जी पाठिंबा दिलाय त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. उद्धवसाहेब ठाकरे असतील, शरदचंद्रजी पवार साहेब असतील, राजसाहेब ठाकरे असतील, मनोजदादा जरांगे पाटील असतील, अनेक फिल्म सिटीतले हिरो हिरोईन असतील, सर्वांनी पाठिंबा दिलाय. म्हणून सांगतो की धर्मेंद्र प्रसादाचाच राजीनामा नाही तर नरेंद्र मोदीचा आणि अमित शहाचा सुद्धा राजीनामा या ठिकाणी घेतला पाहिजे. आणि त्याच पद्धतीची वाटचाल येणाऱ्या काळात होणार आहे. ज्या पद्धतीनं नेपाळ आणि बांगलादेश ज्या पद्धतीनं घटना घडली, त्याच पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये या माळशिरस तालुक्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात उलटापालट झालेली दिसत
या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि तुम्ही मनापासून या सर्वजण उन्हातानात ऐकून घेतलं, सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी उशीर झाल्याची चर्चा होते. ऊन आहे. 26 दिवस जंतर मंतरवर विद्यार्थी बसलेले आहेत. रोज काट्याचा मार खातायत. एक दिवस तुम्ही उन्हात बसला तर तुमच्या 70 पिढीचं वाटोळ होणार नाही. या ठिकाणी बसावंच लागेल तुम्हाला. यानंतर खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर आज प्रत्यक्ष आंदोलनात ज्या विद्यार्थी सहभागी होत्या, एक विद्यार्थी पण येऊन गेला आणि 2 विद्यार्थ्यांनी ज्या प्रत्यक्ष दिल्लीच्या आंदोलनात सहभागी होत्या. आणि एक वाखाणण्याजोगी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी मीडियाने BBC मराठी सारख्या जागतिक लेवलच्या मीडियाने यांची बाईट घेतली, महाराष्ट्राचा आवाज म्हणून यांना सन्मान दिला. आणि विशेष म्हणजे या आंदोलनाचं नेतृत्व करणारं ते अभिजित तितके तो सुद्धा महाराष्ट्राचा आहे. हा महाराष्ट्र कायम देशाला दिशा देतो. महाराष्ट्राची सामाजिक चळवळ, शिव फुले शाहू आंबेडकरांची चळवळ, अण्णाभाऊ साठेंची चळवळ ह्याने सुद्धा महाराष्ट्राला दिशा दिली. त्याच्यामुळे ह्या महाराष्ट्राचा लेखींचा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे. खऱ्या अर्थानं त्यांचे विचार आपण ऐकलं पाहिजे. या ठिकाणी तनुश्री साळुंके या आंदोलन करते या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करते. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल 20 तारखेला दिल्लीला बोलवलं होतं सगळ्यांना. त्याप्रमाणे आम्ही शांततेतच गेलतो तिथं हे करायला आंदोलनासाठी. तर तिथे गेल्यानंतर ना त्यांनी अतिशय आमच्यासोबत आम्हाला असं तुम्हाला मला सांगता येणार नाही. तिथली कंडिशन आम्ही फेस केली. अतिशय म्हणजे बोलता पण येणार नाही. त्यांनी आमच्यावर खूप अन्याय केलाय. आणि आता जर तुम्ही आवाज उठवला नाही आपल्या विद्यार्थ्यांसाठी, पुढे पण आपल्याला तीच कंडिशन फेस करावी लागेल. तर मला खरंच मनापासून सांगा वाटतंय, आता जर कोण पुढे येऊन बोललं नाही किंवा आता आपण पुढे येऊन मोर्चाला गेलो नाही, त्यांना तिथं पाठिंबा दिला नाही, तर पुढे पण कंडिशन तीच ही करावं लागेल. ज्या 20 विद्यार्थ्यांचा या ह्याच्यामध्ये सुसाईड केलं त्यांनी, त्यांच्या आईबापाची कंडिशन आम्ही तिथे जाऊन बघितली. सगळेजण तिथं लढतायत. तर तुम्ही पण आम्हाला पाठिंबा द्या अशी विनंती करते. माझं नाव मी तिथं होती. मी तिथं प्रत्यक्षात सगळं आजमवलंय. तिथलं सोशल मीडिया सगळं बंद करून टाकलेलं. नेटवर्क नव्हतं. आम्हाला तुमच्यासोबत काही सुद्धा कनेक्ट करता येत नव्हतं. असं वाटत होतं की एक वेळ आमचा जीव जाईल. बारकी लहान लेकर होती, मोठी लेकर होती. त्यांनी आमच्यावर एवढा अन्याय केला. पोलीस आपल्या संरक्षणासाठी असते. त्यांनी पोलिसांनी आमचा अजिबात विचार केला नाही. तिथं जीव घेण्यापर्यंत आमच्यावर हे केलं. आणि पळून त्यांनी आमच्यासोबत अन्याय केला आणि लाठीचार केला. एक वेळ असं वाटत होतं की आम्ही संपलो तिथं. अशी कंडिशन झाली तिथं. एवढं सांगायचं. सपोर्ट करा. यानंतर निश्चित पद्धतीने अतिशय तीव्र पद्धतीने वेदना आहेत ज्यांनी भोगलंय त्यांच्या दृष्टीने तरी भरपूर गंभीर बाब आहे. आपण नुसतं बघतो तर आपलं मन ह्याला होऊन जातं. मी जास्त बोलत नाही. यानंतर आपल्या अकलूजची विद्यार्थिनी वैष्णवी खिलारे, जे आपल्या चळवळीतले राजाभाऊ खिलारे त्यांची लेख आहे, ते आपलं मन व्यक्त करेल. जय भीम सगळ्यांना. तुम्ही जे सोशल मीडियावर बघितलं त्यापेक्षा भयंकर वास्तव आम्ही तिथं अनुभवलंय. त्या पोलिसांनी कशा प्रकारे विद्यार्थ्यांवर अन्याय केलाय, त्या पोलिसांनी कशा प्रकारे विद्यार्थ्यांना ताणू मारलंय हे आम्ही डोळ्याने तिथं बघितलंय. त्यामुळं जर हे आंदोलन जरी संविधान पद्धतीने चालू असलं, शांत पद्धतीने चालू असलं, तरी ह्या सरकारने बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांवर अन्याय केलाय. आणि हीच वेळ आज तुमच्या आमच्या पिढीवर येऊ नये म्हणून आपल्याला आता हे सरकार हलवायचंय. त्यामुळे हे तुम्ही असं सपोर्ट करताय ना प्रत्येक गावागावातून, आता हे आपल्याला भारतातून प्रत्येकाला हा सपोर्ट करायचा आणि ह्या सरकारला त्या खुर्चीवरनं उठवायचंय. तर तुम्ही आम्हाला तिथं सोशल मीडियाद्वारे इतकं प्रेम दिलं, त्यामुळे आम्ही तिथं लढू शकलो. आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार. जरी दिल्लीत नसलो तर आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन लढत राहणार. आणि तुम्ही पण असे साथ द्या. आणि आम्ही तिथं 4 दिवस होतो. काही जणांचे फोन येऊन गेले पण उचलता आले नाहीत. भरपूर जणांनी फोन केले की चौकशी करण्यासाठी तुम्ही कसे आहात कसे नाही. त्यामुळं सॉरी, म्हणजे उचलू शकलो नाही, माफ करा. आणि तिथं म्हणजे अनुभव नाही शेअर करू शकत मी. इतकं डेंजर आमच्यासोबत घडलेलं आहे. आता तुम्ही सोशल मीडियावर बघतायच, पण सोशल मीडियावर काही खोटं पण दाखवलं जातंय की पोलिसांच्या गाड्या वगैरे फोडल्या. ते काही खोटं पण आहे आणि काही खरं पण आहे. पण का गाड्या फोडणार नाहीत? तुम्ही विद्यार्थ्यांवर अन्याय करताय, मग त्यांनी गप्प बसायचंय का?
शांत पद्धतीने जर आंदोलन चालू असताना तुम्ही हा अन्याय विद्यार्थ्यांवर करत असाल तर कोण नाही गाड्या फोडणार? प्रत्येकानं ह्या आंदोलनाला सपोर्ट करा. आपल्या घरातलं आंदोलन आहे, तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आंदोलन चालू आहे, त्यामुळे प्रत्येकाने आवाज उठवलाच पाहिजे असं मला वाटतं. जय भीम, जय संविधान. अतिशय पेटरलेली अवस्था आहे. आता पण आलते तर थरथर कापायला लागले. तिला पाणी दिलं, 5 मिनिट थांबलं, थेट दिल्लीहून इथं आलेलं आहे. खास आपल्या इथं आंदोलन होतं म्हणून ह्यांना जे अनुभव त्यांना सांगता येणार तर ती शेखर खिलार यांचा सगळा अनुभव सांगतात. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. तर